नमस्कार मित्रांनो. तर तुमच्यासाठी आज परत एक प्रॉब्लेम घेऊन आलो. अशा अशा प्रकारचे पण प्रॉब्लेम एस-पी-पी युनिव्हर्सिटीच्या पेपरला मार्जिनल कॉस्टिंग म्हणून टॉपिकमधनं विचारतात. तर या या प्रॉब्लेममध्ये वेगळं काय तर आपल्याला त्यांनी दिले सेल्स ₹1,50,000, व्हेरिएबल कॉस्ट व्हेरिएबल ओव्हरहेड म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट दिली ₹1,20,000, ग्रॉस प्रॉफिट दिला ₹60,000, फिक्स ओव्हरहेड म्हणजे फिक्स कॉस्ट दिली ₹20,000, नेट प्रॉफिट दिला ₹40,000. तर त्यांनी आपल्याला फाइंड आउट करायला पी-व्ही रेशो, बी-ई-पी, ब्रेक इव्हन पॉइंट, नेट प्रॉफिट वेन सेल्स आर ₹4,00,000, सेल रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट ₹80,000, मार्जिन ऑफ सेफ्टी वेन सेल्स आर ₹4,00,000. तर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, तर हे कसं सोडवले. तर आपण पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कॉन्ट्रिब्युशन फाइंड आउट करायला लागतं. तर कॉन्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला आहे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. सेल्स त्यांनी दिले ₹1,50,000, व्हेरिएबल कॉस्ट इथे ओव्हरहेड दिले, ओव्हरहेड म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट दिली ₹1,20,000. 1,50,000 1,20,000 गेले तर ₹30,000 आपलं कॉन्ट्रिब्युशन झालं. कॉन्ट्रिब्युशन झालं ₹30,000. त्यानंतर आपल्याला काढायचं पीव्ही रेशो. पीव्ही रेशो फॉर्म्युला आहे कॉन्ट्रिब्युशन ऑफ सेल्स इंटू 100. कॉन्ट्रिब्युशन आपण फाइंड आउट केले ₹30,000. सेल्स आपल्याला आहे ₹1,50,000 इंटू 100 केलं तर 20% येतं एक पीव्ही रेशो. पीव्ही रेशो 20% आलं. त्यानंतर आपल्याला काढायचंय ब्रेक इव्हन पॉइंट सेल्स. त्याचा फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट अपॉन पीव्ही रेशो. फिक्स कॉस्ट आपल्याला फिक्स ओव्हरहेड दिलंय ₹20,000 आणि पीव्ही रेशो दिलाय, पीव्ही रेशो काढलाय आपण 20%. तर 20,000वरती 20% केलं तर ₹1,00,000 आपल्याला बीईपी सेल्स येतं. बीईपी सेल्स काढल्यानंतर आपल्याला पुढे फाइंड आउट करायचंय नेट प्रॉफिट वेन सेल्स आर ₹4,00,000. तर ते आपण बघूया कसं फाइंड आउट करायचंय. ते दिलेलं आहे बघा, नेट प्रॉफिट वेन सेल्स आपण ₹4,00,000. त्याच्यामध्ये वेगळं काय नाही विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला पी म्हणजे आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करायचा, ब्रॅकेटमध्ये सेल्स मायनस पीव्ही रेशो मायनस फिक्स कॉस्ट हा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये आपण सेल्स आपण पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं, ते प्रॉब्लेम मध्ये सेल्स घेतले ₹1,50,000. पण यांनी इथं सेल्स दिलेले की किती सेल्स आहे, त्यांना प्रॉफिट झालं किती सेल्स आहे तर ते त्यांनी दिलेलं आहे. सेल्स केलं किती हे प्रॉफिट येते तो त्यांनी दिलेला आहे किती आहे ₹4,00,000. तर मग तो घ्यायचा इथे या प्रॉब्लेम या फॉर्म्युला पुरता 4,00,000 इंटू पीव्ही रेशो आपण 20% फाइंड आउट केलाय मायनस फिक्स कॉस्ट त्यांनी दिली ₹20,000. तर हे ब्रॅकेट सॉल्व्ह केलं याचं उत्तर येतं 80,000 मायनस 20,000 तर उत्तर येतं ₹60,000. तर आपला प्रॉफिट होता विद्यार्थी मित्रांनो तर ₹60,000. त्यानंतर तसंच दुसरं खालचं दिलंय सेल्स रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट इन ₹80,000. तर याचा फॉर्म्युला आपल्याला सेल फाइंड आउट करायचंय. त्यांनी प्रॉफिट दिलेलं आहे. तर आपल्याला त्याचा फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट अपॉन पीव्ही रेशो. तर कधी पण विद्यार्थी मित्रांनो सांगतो फिक्स कॉस्ट त्यांनी आपल्याला दिलेली फिक्स ओव्हरहेड म्हणजे फिक्स कॉस्ट ₹20,000. तर ते 20,000 आपण इथं घेतले. त्याच्यानंतर प्लस डिझायर प्रॉफिट हा कधी पण त्यांनी त्या याच्यामध्ये हेडलाईन मध्ये दिलेला असतो. तो आहे ₹80,000. तो ऍड केला अपॉन डिवायडेड पीव्ही रेशो 20% तो घेतला. तर 80 प्लस 20 1,00,000 डिवायडेड बाय 20% केलं तर ₹5,00,000 सेल्स रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट आपला आला. सेल्स आला आपले ₹5,00,000. त्यानंतर आपल्याला त्यांनी लास्टला विचारले मार्जिन ऑफ सेफ्टी वेन द सेल्स आर ₹4,00,000. तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथं पण 4,00,000 होते. आपण फाइंड आउट केले ₹5,00,000 एका याच्यामध्ये, यांनी दिले ₹1,50,000. तर त्यांनी जसं ज्या ज्या फॉर्म्युलामध्ये त्यांनी दिले तेच घ्यायचं असतं. मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला आहे ऍक्च्युअल सेल्स मायनस बीईपी सेल्स. ऍक्च्युअल सेल्स आहे ₹4,00,000 मायनस बीईपी सेल्स आहे ₹1,00,000. तर मायनस केल्या उत्तर येतं ₹3,00,000. मार्जिन ऑफ सेफ्टी आले आपलं ₹3,00,000. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असं मित्रांनो. लय छोटे छोटे प्रॉब्लेम म्हणून मी पटापटा सांगतोय कारण या असे प्रॉब्लेम येतात. अजून एक पुढचा प्रॉब्लेम आहे तो खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू बघू. तोपर्यंत बाय बाय.